लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स। फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह। पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजा जवळ, नाशिक। संपर्क 96 89 78 68 17। वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक। जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हा। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन। नाशिक जिल्ह्यात आजपासून जनगणनेला सुरुवात। केंद्र सरकारच्या वतीने 16व्या जनगणनेचे काम सुरू आहे। आजपासून 15 मे पर्यंत स्वगणनेचे काम सुरू झाले आहे। या जनगणनेत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे असे आवाहन जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे। महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त आज सकाळी पोलीस कवायत मैदानावर ध्वजवंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात जनगणनेस मंत्री श्री महाजन यांच्या हस्ते सुरुवात झाली। यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, महापौर हिमगौरी आडके आहेर, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे नाशिक, डॉक्टर पवन दत्ता इगतपुरी, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी रोहित कुमार राजपूत, महानगरपालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार पंकज पवार आदी उपस्थित होते। जनगणना ही देशातील सर्वात मोठी प्रशासकीय आणि सांख्यिकीय प्रक्रिया असून या आकडेवारीच्या आधारेच केंद्र व राज्य सरकारना विविध विकास योजना तयार करणे आणि पायाभूत सुविधांचे नियोजन करणे शक्य होते। या जनगणनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रथम डिजिटल माध्यमाचा वापर करून माहिती संकलित केली जाणार आहे। या प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजे घर गणना। नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी शासनाने स्वगणनाची सुविधा उपलब्ध करून दिली। स्वगणनेचा कालावधी 15 मे 2026 पर्यंत राहील। नागरिक या लिंकवर जाऊन स्वतः कुटुंबाची माहिती भरू शकतील। हे पोर्टल नागरिकांच्या सोयीसाठी मराठी, इंग्रजी, हिंदीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे। जे नागरिक काही कारणास्तव स्वगणना करू शकणार नाहीत त्यांच्यासाठी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती संकलित केली जाईल। यासाठी नियुक्त प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण तालुका स्तरावर सुरू करण्यात आले आहे। जनगणना हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असल्याने प्रत्येक नागरिकाने स्वतःसह कुटुंबाची माहिती आजपासून 15 मे 2026 पर्यंत प्राधान्याने नोंदवावी। तसेच जे नागरिक स्वगणना करणार नाहीत त्यांच्याकडे 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान प्रत्यक्ष प्रगणनेसाठी येणाऱ्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांना आवश्यक ती अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय महत्त्वाच्या उपक्रमात सहकार्य करावे असेही आवाहन मंत्री श्री महाजन यांनी यावेळी केलं। यावेळी मंत्री महोदयांनी मी जनगणनेत सहभागी होणार या सेल्फी पॉइंटवर सेल्फीही घेतला। नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स। कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली। बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स। ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक। संपर्क 98 22 47 56 78। भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला।